अयोध्येतील राम मंदिराच्या नावाचा गैरवापर करून ऑनलाईन मिठाई विकणं ई कॉमर्स कंपनी अमेझॉनला चांगलंच महागात पडलंय। अयोध्येतील राम मंदिराचा प्रसाद सांगून अमेझॉनवर सामान्य मिठाई विकली जात होती। 2024 मध्ये याबद्दल तक्रार देण्यात आली होती। त्यावर नुकताच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने निर्णय दिलाय। त्यात अमेझॉनला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे पाहूया। प्रसादाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक, राम मंदिराचा प्रसाद सांगून प्रसाद विक्री, अमेझॉनला 1 लाखाचा दंड। अयोध्येतल्या राम मंदिराच्या नावाचा गैरवापर करून ऑनलाईन मिठाई विकणं ई कॉमर्स कंपनी अमेझॉनला चांगलंच महागात पडलंय। अयोध्येतील राम मंदिराचा प्रसाद सांगून दुसऱ्याच मिठाईची विक्री केल्याप्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने अमेझॉनला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला। अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या काही दिवसाआधीच अमेझॉनवर श्रीराम मंदिर अयोध्या प्रसाद नावानं विक्री सुरू झाली होती। ही ग्राहकांची दिशाभूल आहे असं म्हणत CAIT या संघटनेनं तक्रार दाखल केली होती। जानेवारी 2024 मध्ये ही तक्रार दाखल झाल्यानंतर आता केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं याच्यावर अंतिम सुनावणी करत दंडाचा आदेश दिलाय। राम मंदिर ट्रस्टची कोणतीही परवानगी न घेता हा प्रकार सुरू होता। अमेझॉनच्या संकेतस्थळावर बिहार ब्रदर्स ब्रँड अंतर्गत चंदू ट्रेडिंग कंपनी नावाच्या विक्रेत्याने ही प्रसाद विक्री सुरू केली होती। मात्र CAITच्या तक्रारीनंतर अमेझॉनला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती। त्यानंतर अमेझॉनने ती उत्पादनं आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवली। जवळपास 2 वर्ष चाललेल्या चौकशी आणि सुनावणीनंतर अमेझॉनला दोषी ठरवत केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने 1 लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे। तर अमेझॉननेही धार्मिक संस्थांच्या नावाचा गैरवापर रोखण्यासाठी एक मार्गदर्शक आराखडा तयार करण्याचा प्रस्ताव दिलाय। एक मिठाई जी राम मंदिर प्रसाद म्हणून त्याचं नाव दिलं गेलं आणि त्यामुळं लोक मिसगाईड झाली, त्यांना मिसलीड झाली। त्यामुळे हे मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून 2019चा जो ग्राहक संरक्षण कायदा आहे त्याच्या अंडर येतं आणि म्हणून सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीने CCPA न्यू दिल्ली यांनी त्यांना 1 लाख रुपयाचा दंड केलेला आहे आणि ही फार स्वागतार्ह असते। खरं तर 1 लाख हा दंड कमीच आहे, जास्त दंड आकारायला पाहिजे जेणेकरून सगळीकडे असा वचक बसला पाहिजे की ग्राहकांना फसवू नये। सध्या राम मंदिरातील दान चोरीचा मुद्दा चर्चेत आहे। त्यात प्रसादाच्या घोळामुळे पुन्हा एकदा नव्या चर्चा सुरू झाल्यात। त्यामुळे तुम्ही कोणत्याही ई कॉमर्स साईटवरून प्रसाद विकत घेत असाल तर त्याआधी खात्री करून घ्या। अजय माने, ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई।